सरांना धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. नो प्लस 4. 5 धावांनी इथं सुरुवात झालेली आहे. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत विशाल आणि आकाश. सुरुवात दमदार झाली आहे. आकाशच्या बॅटमधनं चौकार येतोय. फ्रीटचा इशारा. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, झेल टिपलाय, मात्र फ्रीट असल्या कारणानं फलंदाजाला जीवनदान मिळतंय. एक धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 6 या धावसंख्येवरती. विशाल आणि आकाश ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. सलामी देत असताना जांभिवली टीमसाठी सुरुवात दमदार दिली आहे. आकाशच्या बॅटमधनं अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 5 धावा येत आहेत. नो बॉलची 1. अशा पद्धतीनं 6 धावा धावफलकावरती. चेंडू फेकून झाला 1. गोलंदाज सुदर्शन जाधव गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करेल, मात्र सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. क्लासिकल फटकेबाजी, चौकार. छत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा करूया. कायदा नव्हता, कलम नव्हतं, तरी मात्र सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावरती बसला होता शिवछत्रपती राजा. पुनश्च एकदा सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या भगव्या शुभेच्छा आपण देऊया. इथं फटका चांगला आहे. फिल्डर पाठलाग करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या अगदी जवळ चेंडूला अडवलं, फेकलं. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. धावफलक वेगानं पुढे चाललंय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 12 या आकड्यावरती. सुदर्शन जाधव गोलंदाजी करतोय. बॅटिंग करत असताना जोडी नंबर 1 विशाल आणि आकाश जांभिवली टीमसाठी सुरुवात दमदार दिली आहे. आकर्षक बॅटिंग करतायत. सलामीची जोडी. सलामी देत असताना सुंदर बॅटिंग. स्ट्राइक वरती विशाल. इथं पहा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, मात्र बॅट आणि चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. निर्धाव येतोय. सुदर्शन जाधव कुळगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्गवरती. वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असणारा हा गोलंदाज. इथं फटका चांगला खेळलाय. स्लॉक स्वीपचा अनोखा अंदाज. जबरदस्त फटका. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शिवसेना शाखा प्रमुख मान्यवर विजयजी सावंत साहेब यांच्याकडनं जांभिवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथं पहा फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज कदाचित होती, मात्र विकेटच्या मागे शॉट थर्डमॅनला चेंडू स्टॉप झालाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक क्रमांक पहिलं अतिशय महागडं पाहायला मिळतंय. भरपूर धावा इथं खर्च केला. 16 धावा आल्या सुदर्शन जाधवच्या पहिल्या षटकात. बिनबाद 16. ठिकाणी षटक क्रमांक पहिलं संपलंय. 16 धावा धावफलकावरती जोडल्यात.
आकर्षक सुरुवात देत असताना आक्रमक बॅटिंग करतायत सलामीची जोडी बॅटिंग करत असताना विशाल आणि आकाशला आपण पाहताय दमदार सुरुवात दिली आहे सुदर्शन जाधवचं पहिलं षटक थोडंसं महागडं आलं इथून कमबॅकची गरज आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव संघानं पहिल्या षटकात भरपूर धावा इथं खर्च केल्या थांबवायच्या आहेत धावा निश्चितच वेगानं पुढे चालल्यात त्यांना इथं थांबवायचंय गोलंदाजांना कमबॅक करण्याची गरज षटक क्रमांक 2 ला सुरुवात षटक क्रमांक 2 ची जबाबदारी सिद्धार्थच्या खांद्यावरती पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या विशाल आणि आकाश दोन्ही फलंदाज फॉर्म मध्ये आहेत सिद्धार्थचा पहिलाच बॉल जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता खडे बॅट फिरवली मात्र प्रचंड वेग सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपात संपन्न झाला पहिल्या चेंडूवरती जबरदस्त कमांड सिद्धार्थनं टाकलेला हा पहिला डॉट पहिल्या षटकात 16 धावा आल्या निश्चितच सुदर्शनचं ते षटक इथून कमबॅक करायचंय कव्हर अप करायचंय पहिला डॉट यावेळेस पाहिलं जाईल चेक करतायत ऑप्स्टिकच्या जास्त बाहेर डीके सरांचा इशारा येतो यस इट इज वाईट बॉल अवांतरची खून करतायत एका धावेची मदत धावफलकाला केली जाईल स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 17 या आकड्यावरती गोलंदाज सिद्धार्थ गोलंदाजी करतोय स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना फलंदाज आकाशला आपण पाहताय आकाश आणि विशाल जोडी मैदानावरती सुरुवात करतायत जांभिवली टीमसाठी सुरुवात दमदार दिली आहे 5 षटकांची मॅच आहे पहिल्या फेरीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे गोलंदाज सिद्धार्थ राईट अमोर द विकेट इथं सुद्धा जबरदस्त चेंडू सरप्राइजिंग रायझिंग डिलिव्हरी टप्पा खाला थोडीशी उसळी घेत सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जात असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला दर्जेदार गोलंदाजी कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचं कनेक्शन होऊ दिलं नाही आणि हा चेंडू या ठिकाणी निर्धाव स्वरूपात संपन्न होतोय उजव्या हातानं तुफान गोलंदाजी सिद्धार्थचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा समोर खेळतोय मिड ऑफ द फिल्डर आहे चेंडूला पकडलं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बाल बच गए सिंगल धाव कंप्लीट करतायत एका धावेची मदत जरूर येईल मात्र एका धावेसाठी असा सलामीचा फलंदाज ज्याची विकेट धोक्यात घातली तर किती धोकादायक होईल हे निश्चितच सांगायला नको या ठिकाणी एक सिंगल येते धावफलकावरती जोडतायत स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 18 वरती 18 विदाउट लॉस बिनबाद 18 चांगली सुरुवात दिली आहे फ्लाइंग स्टार्ट संघाला करून देत असताना सलामीची जोडी आपण पाहताय विशाल आणि आकाश यावेळेस स्ट्राईक एंड वरती बॅट्समन विशाल तयार गोलंदाज सिद्धार्थ राईट अमोर द विकेट इथे पहा इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त रिवर्स खेळलाय जसा बॅटवरती चेंडू लागला स्वीट साऊंड निघालाय फिल्डर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला करत असताना विशालला आपण पाहताय काय चेंडूवरती नजर पाहायला मिळतीये उलट्या हाताने खेळत असताना चेंडूचा अंदाज घेतला आणि अतिशय दर्जेदार चौकार या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा अनोखा अंदाज डेलिकेट टच दिलं फुल टच बनून चेंडूला खेळला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू झालाय रवाना चौकार विशाल खेळी करण्याच्या तयारीत आपण पाहताय बॅटमधनं आलेला हा चौथा चौकार विशाल खेळी मैदानावरती सादर करत असताना जबरदस्त सुरुवात दिली आहे आक्रमक सलामी देत असताना विशाल पुन्हा एकदा स्ट्राईकवर यावेळेस ओरपिच प्रहार करण्याचा प्रयत्न आहे निश्चितच व्यवस्थित बॅटवरती आला नाही लॉंग ऑनला चेंडूला पकडलं फेकलं तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत एका धावेची मदत येईल धावफलकावरती ऍड केली जाईल निश्चितच 2 षटकांचा खेळ इथं पाहायला मिळतोय समाप्त झालाय 2 षटकांच्या अंती बिनबाद धावफलकावरती जोडल्या तब्बल 27 धावा वेल प्लेड 27 विदाउट लॉस
विधानसभेचे भाग्यविधाते पाचव्यांदा आमदारकी भूषावत असताना भूषणावह कामगिरी किसनजी कथोरे साहेबांची सातत्यानं आपण पाहत आहे। निश्चितच त्यांच्याच नावानं ही टुर्नामेंट आपण खेळवतोय। आमदार चषक 2025चं हे पहिलं पर्व हरेशजी धुळे साहेबांचं स्वप्न या ठिकाणी सत्यात उतरत असताना अतिशय दर्जेदार दमदार नियोजन आपण पाहत आहे। नियोजनाची आजची पहिली रात्र या ठिकाणी पार पडतीये। खेळीमेळीच्या वातावरणात अतिशय दमदार सोहळा या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय। जबरदस्त बॅटिंग जांभिवली संघासाठी आपण पाहत आहे। 2 षटकं संपलेली आहेत। तब्बल स्कोअर कार्ड वरती आहेत त्या 27 धावा। षटक क्रमांक 3 ला सुरुवात। पहिलाच बॉल तेजस मेहरचा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय। अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येईल। धावफलकावरती ऍड केली जाईल। स्कोअर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 28 या आकड्यावरती। जबरदस्त सुरुवात झाली आहे। आक्रमक बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहत आहे आकाशाने त्याच्या साथीनं विशाल। इथं फटका फसलाय की काय अशी परिस्थिती। बरोबर जागेवरती फिल्डर होम डिलिव्हरी झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलाय पहिला झटका। फलंदाज विशालचा खेळ संपला। मध्ये सुद्धा गारवा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या गारव्यामध्ये मॅच गरम करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जबरदस्त गोलंदाजी तेजस मेहर मैदानात आला। गोलंदाजीसाठी त्यानं टिपली आहे विकेट। पहिला फलंदाज माघारी परतलाय। ब्रेक थ्रू मिळालाय। बॅट्समन विशाल चांगली खेळी करून मैदानाच्या बाहेर। इथं पहा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळलाय। एक टप्प्यावरती चेंडूला पकडतोय। वाईडिश लॉंग ऑनला चेंडू पकडला फेकलं तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत जांभिवली विपक्ष कुळगाव असा सामना मैदानावरती चालू आहे। निश्चितच पहिल्या फेरीचा हा सामना अतिशय दर्जेदार लढत पाहायला मिळेल। दोन्ही संघ मातब्बर दोन्ही संघ ताकदवर आहेत। निश्चितच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपण इथं पाहत आहे। स्कोअर कार्ड वरती आहेत 29 धावा। तेजस मेहर गोलंदाजी करतोय। 2 चेंडू त्यांना अद्यापपर्यंत वैध फेकलेत। 2 धावा खर्च केल्यात। इथं रनवे मध्ये अडथळा। निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती रिटर्न टू द बॉलिंग मार्क गोलंदाज तेजस मेहर। सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये तब्बल 27 धावा आल्या। 13.5 ची सरासरी। षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली। तेजस मेहर गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं विशालची विकेट मिळवली। या ठिकाणी पुन्हा एकदा फुलटो चेंडू ऑन साइडला खेळतायत। सीमारेषेवरनं फिल्डर येतोय पकडलं फेकलं एक सिंगल धाव इथं अर्जित करतायत। एक सिंगल धाव येईल। धावफलकावरती ऍड केली जाईल। स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना आपण पाहताय 30 या धावसंख्येवरती 30 ऑन द बोर्ड। 30 धावा एका गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्ट्राइक रोटेट स्ट्राइक एंड वरती तुषार ऑफस्टिकच्या जास्त बाहेर वाईट बॉलचा इशारा येतोय। कुणाल पेनकर सर त्याचबरोबर सनी सर आणि डीके सर ही आमची तिकडी पंचांची आजच्या पहिल्या रात्रीपासून या संपूर्ण मैदानाची हमी त्यांनी घेतली आहे। क्रिकेटच्या मैदानावरती पंचांची भूमिका ते पार पाडत असताना पाहायला मिळत आहेत। खोलवर टप्प्याचा चेंडू निश्चितच खेळलाय सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला पकडलं फेकलं तोपर्यंत इथं सिंगल धाव कंप्लीट होईल। धावफलकावरती 32 धावा 32 एका गड्याच्या मोबदल्यात या 32 धावा इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिसरा षटकाचा खेळ चालू आहे। तेजस मेहर गोलंदाजी करतोय। राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी धावा थांबवण्याची धावा निश्चितच रोखण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आणि ही जबाबदारी जर आपण पाहिली तर अद्यापपर्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडत असताना तेजस मेहरला आपण पाहताय। लेफ्ट हँडेड गोलंदाज डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे। 32 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जांभिवली विपक्ष कुळगाव असा हा सामना स्पर्धेचा आजचा पहिला रात्रीचा खेळ या ठिकाणी चालू आहे। स्पर्धा आपण पाहताय आमदार चषक 2025 बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी अंतर्गत हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय। दमदार आमदार किसनरावजी कथोरे साहेबांच्या नावानं ही टुर्नामेंट या ठिकाणी पार पडत असताना हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अर्थातच अतिशय
चला मित्रांनो, स्पीडअप करायचं आहे. वेळेची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. वेळ पाळणं सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे, कारण आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायचे आहे. त्याची काळजी आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. इथं पाहाल धावफलकावरती आहेत त्या एकंदरीत 32 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. तेजस मेहर गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती आकाश खेळत असताना निश्चितच हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाही. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव येतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. ठोसास ठोसा देत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 27 धावा होत्या. तिसरं षटक तेजस मेहरचं कमबॅक करतंय. इथं पहा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जातोय. तेजस मेहर चेंडूला गॅदर करत असताना एक सिंगल धावे व्यतिरिक्त काहीच नसणार आहे. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 3 षटकांच्या अंती धावफलकावरती जमवल्यात 11.00 ची सरासरी 33 धावा. हे चला भावांनो, वेळेची काळजी घ्या. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेकचा समय, स्ट्रॅटेजिक टाइम आउट, पाणी पिण्यासाठी वेळ मिळाला, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होत आहे. 3 षटकं संपलेली आहेत. 33 धावा बॅटिंग करत असताना जांभिवली टीमनं जमवल्या. उर्वरित 2 षटकांचा खेळ पूर्वार्धातील शिल्लक आहे. उर्वरित 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये किती जास्तीत जास्त धावा जमवल्या जातील यासाठी प्रयत्न करतील आकाश आणि तुषार. मैदानावरती फलंदाजी करतायत टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज. विशाल जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, ज्यानं सुंदर बॅटिंग केली. 4 चौकारांच्या साह्यानं त्यानं एक सुंदर कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये पेश केला आणि त्याच्या जागेवरती मैदानावरती तुषार आलाय. आकाश आणि तुषार हे 2 फलंदाज बॅटिंग करतायत. इथं पहा फटका खेळलाय. सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल आपण पाहताय. एक सिंगल धावेची मदत येते. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 34 वरती. आकाशच्या बॅटमधनं एक सिंगल आली. इथं चांगला चेंडू बॅट फिरवतायत, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. जांभिवली संघ मैदानात बॅटिंग करतायत. इथं आलेला हा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट येतोय. गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी कुशाल भोईर, अनुभवी गोलंदाज. सुरुवात चांगली केली आहे. 4थ्या षटकाला सुरुवात केली आहे. राईट मोर द विकेटनं हा टाकलेला चेंडू. इथं संधी आली आहे, मात्र अनोख्या शैलीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पायाच्या साह्यानं चेंडूला अडवलं. एक सिंगल धावे व्यतिरिक्त काहीच नसणार आहे. चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतायत. सुंदर फिल्डिंग. दूरवरनं येऊन चेंडूला स्टॉप केलं. एकच धावेवरती या ठिकाणी संपन्न केलं. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघासाठी या ठिकाणी 4थं षटक चालू केलंय. कुशाल भोईर गोलंदाजीसाठी आलेत आणि निश्चितच आपण पाहाल तर एक सिंगल धावेचं योगदान येतंय. धावफलकावरती आहेत त्या 35 धावा. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूनं धावा जरूर येत आहेत, मात्र कमबॅक करण्याचं काम गोलंदाजांनी करायला सुरुवात केली आहे.
तेजस मेहरचं सुंदर षटक पाहायला मिळालं. त्यानंतर आपण पाहताय कुशाल भोईरच्या खांद्यावरती जिम्मेदारी आली आहे. त्यानं सुद्धा चांगली गोलंदाजी केली. समोर खेळलाय फटका, सीमारेषेच्या जवळ चेंडूला गॅदर केलं, पकडलं, फेकलं. तोपर्यंत एक सिंगल धावी तर पूर्ण करतील. एका धावेची मदत येते. पुन्हा एकदा एक धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे सरकेल 36 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण मैदानावरती आपण पाहताय. एका एका धावेनं डावाला आकार देत आहेत, स्कोअर कार्डला पुढे घेऊन जात आहेत. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. इथं ओरपी चेंडू, फटका चांगला खेळला, खडे खडे, प्रॉपर टायमिंग, सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. जांभिवली ब्रँड मैदानात पेश करत असताना बॅट्समन तुषारच्या बॅटमधनं हा षटकाराचा फटका. फ्रेंड्स चषक गोरेगावचे दमदार आयोजक शहबाज चाचा बुबेरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत आहे. रमेश पांडुरंग पाटील सप्त हिंद केसरी भारत बैलाचे फॅन साहेबांच्या वतीनं जांभिवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. जांभिवलीवरनं मान्यवर रमेश पांडुरंग पाटील साहेबांच्या खूप साऱ्या शुभेच्छा जांभिवली टीमला आलेल्या आहेत. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. थँक्यू सो मच. 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहे 36 धावा, 36 42 धावा, 42 ऑन द बोर्ड. षटकांचा खेळ संपलेला आहे. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना मैदानावरती जांभिवली हा संघ खेळतोय. 42 ऑन द बोर्ड. शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी चालू होतोय. उर्वरित शेवटच्या 6 चेंडूंवरती किती धावा येतील पाहायचंय. जांभिवली गावचे उद्योजक रमेशजी पांडुरंग पाटील यांच्याकडून जांभिवली टीमला शुभेच्छा आलेत. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. आणि आज बौद्ध संघ मैदानावरती खेळणारे खरं तर ओमकोटेश्वर बौद्ध संघ आज भारतप्रेमी सप्त हिंद केसरी भारत याच्या नावानं संघ मैदानावरती खेळणारे उत्तमजी गवळी आणि प्रकाशजी गवळी यांनी त्या संघाला पुरस्कृत केले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सुरुवात झाली. पहिलाच बॉल आपण पाहताय अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे. विकेट येते, धावफलक स्थिरावलेला आहे. ते 42 या धावसंख्येवरती धावफलक आहे. जांभिवली गावचे उद्योजक मान्यवर रमेशदादा पांडुरंग पाटील यांच्याकडनं जांभिवली टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहताय जांभिवली आणि कुळगाव या 2 संघांच्या दरम्यान सामना चालू आहे. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. बॅटिंग करत असताना तुषार आणि सागर हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना तेजस मेहर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आपण पाहताय, विकेट आली आहे. न्यू बॅटर सागर मैदानावरती, लेफ्ट हँडेड फलंदाज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. स्ट्राईकवरती तयार सागर. या ठिकाणी फुलटो चेंडू ऑन साईडला खेळले. त्या ठिकाणी स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फिल्डर आहे, जाऊन चेंडूला पकडून फेक करेल तोपर्यंत एक सिंगल धावी. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलक जर आपण पाहिलं तर 43 या आकड्यावरती 43 या धावसंख्येवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलंय 43. शेवटच्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज तेजस मेहर गोलंदाजी करतोय. फलंदाजी करत असताना जांभिवली संघ मैदानात. शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना गोलंदाज तेजस मेहर. इथं पहा, हेलिकॉप्टर उडवलंय. प्रॉपर टायमिंग. जसा चेंडू बॅट वरती आला, चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ मायटी स्ट्रोक. चेंडू सीमा पार. तुषारच्या बॅटचा हा वार.
धावफलकावरती आहेत. जांभिवली हा संघ मैदानावरती आक्रमक बॅटिंग पेश करत असताना तुषारला आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने मोठे फटके येत आहेत. तेजचा हा चेंडू ऑफस्टमच्या जास्त बाहेर टप्पा खाल्ल्यानंतर अजून बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची अजून एक धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना 50 कंप्लीट होतीये. बॅटिंग करत असताना जांभिवली टीम. तुषारसाठी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू. फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकलं. थ्रो आला मात्र त्याला बॅकअप नव्हतं. आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांची मदत पुन्हा एकदा स्कोअर कार्डवरती येईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 52 या धावसंख्येवरती. 52 ऑन द बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जांभिवली संघ सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना आकर्षक बॅटिंग तुषार खेळतोय. निश्चितच चांगल्या पद्धतीने मोठे फटके येत आहेत. जेव्हा संधी मिळत नाही त्यावेळेला सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करत असताना डाव सावरलाय. डाव निश्चितच पुढे घेऊन चाललाय. 50 पार केली. 52 धावा इथं स्कोअर कार्डवरती आहेत. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी करत असताना तेजस मेहर. इथं फुलटो चेंडू. फटका चांगला. जबरदस्त प्रहार. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार फरार. आक्रमक बॅटिंग तुषारच्या बॅटमधनं अजून एक वार षटकार. अजून एक षटकार आला तर प्रकाशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. रमेशजी पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपये. इथं चांगला चेंडू. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. शेवट चांगला केला तेजस मेहरनं. षटक संपलंय. या ठिकाणी आपण पाहताय 5वं पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जोडल्या तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष ठेवलंय. राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघाला बनवाव्या लागतील 59 धावा. कौल करण्यासाठी बळीशेठ धुळे आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल आम्ही करू. टीम भारत प्रेमी 11 ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणारे जोबेरी सी या 2 टीमच्या दरम्यान आम्ही टॉस संपन्न करतोय. सर 2 टीमची कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. विनंती आहे टीम जोबेरी सी सप्त हिंद केसरी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज आणि त्यांच्या विरोधात जोबेरी सी या 2 टीमच्या दरम्यान आम्ही टॉस करतो. जयरमान क्रिकेट संघ जोबेरी सी गणेश शिरमाळी या आपण योगेश पाटील शंकर पाटील जरा टॉससाठी आपण लवकरात लवकर या. सप्त हिंद केसरी भारत प्रेमी भारत बैलाचे मालक उत्तम शेठ गवळी यांनी संघ बांधलाय. टीम ओम कोंडेश्वर भोज. चला कॅप्टन लवकर या. योगेश टॉससाठी थोडंसं फास्ट या योगेश, कारण मान्यवर इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करू. नाही बोलाबद्दल लागेलच आणि आता पार्टी या. चला बोस टीमची कॅप्टन कॉल करतील. छापाचा कॉल आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय टीम जर्मन जोबेली सी संघानं. निर्णय कळवायचा आहे. आम्ही फलंदाजी करू.
या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्यांनी ज्यांनी टॉस जिंकला त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा पारंपरिक निर्णय घेतला आहे, परंतु तुम्ही बॅटिंग करायचा निर्णय घेतला आहे, त्याचं मागचं कारण? आम्ही 2 मॅच बघितल्या, रन चेस होत नाहीयेत म्हणून आम्ही फलंदाजीचा निर्णय घेतला. जर्मन जोबिली संघ म्हटलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खेळणारा संघ आहे, परंतु आता त्यांच्या खालोखाल आपण जर पाहिलं तर तुम्ही देखील जोबिली सी संघ घेऊन खेळताय. गणेश शिरमाळी देखील जोबिली ए संघाचा एक चांगला खेळाडू आहे, परंतु आता नवके खेळाडू घेऊन खेळतात. कोणकोणते खेळाडू असतील टीममध्ये? ज्या आमच्या गावात भरपूर प्लेयर आहेत, ज्यांना संधी मिळत नाहीत त्यांना आम्ही घेऊन नवीन संघ बांधलेला आहे आणि सी म्हणून खेळत आहेत. बाकी आमचा पूर्ण संघ एकच आहे, पण मी प्लेयर जास्त असल्यामुळे आम्ही 2 संघ करून खेळत आहे. आता काय म्हणशील गणेश, तू आज संघनायकाच्या भूमिकेत आहेत, कशा प्रकारे संघाला लीड करतोय? नाही, पहिले आम्ही धन्यवाद देतो हरीश शेठ धुळे, त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे आभार आणि खूप धन्यवाद त्यांना. जोबिली संघ म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून जोबिली गावाला ओळखलं जातं आणि त्यातल्या त्यात ही स्पर्धा आपल्याला पार मिळेल. आमदार चषक या स्पर्धेचा दमदार नियोजन आपल्याला पार मिळतोय. या स्पर्धेविषयी तुमचं म्हणणं काय असेल? खूपच मोठी स्पर्धा. पहिल्याच फेरीत हरीश डोळे यांनी एकदम धमाका केलेला आहे. त्यांचे आम्हाला एंट्री दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि फ्री एंट्री दिलेली त्यांनी आम्हाला, त्यासाठी धन्यवाद. क्या बात आहे, हरकत नाही आहे गणेश. चला आपल्यासोबत योगेश आहेत. योगेश बोलत नाही, योगेश फक्त त्याची बॅट बोलते, हरकत नाही आहे. बळीशेठ धुळे साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला. चला प्री एंट्री बोलल्यानंतर आमचे महेशजी धुळे ते देखील त्यांचे कान थोडेसे टाईट झाले, कारण ते देखील आयोजक आहेत या स्पर्धेचे. हरीशजी धुळे साहेब यांनी आयोजन केलं आहे आणि नियोजन देखील आपल्याला जरूर पार मिळेल. खरं तर आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं. त्यामुळे भारतजी धुळे असतील, त्यानंतर आपण पाहतोय सर्व टीमची टीम, सचिन धुळे असतील, महेंद्र धुळे, विशाल धुळे, सर्वांचा आभार आम्ही व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी धुळे ज्यांनी ही स्पर्धा भरवली आहे, ते सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. आणि आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र सामना सुरुवात. पहिलाच बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला. धन्यवाद राहुलजी आणि धन्यवाद सोमनाथजी. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार, 4 धावा. बॅकफुटला गेलेत पॉइंट क्षेत्रामध्ये. एका धावेचा प्रयत्न अंगलट आला असता, परंतु धाव इथे पूर्ण होणार नाहीये. डॉट बॉल वेळीच पाठीमागे देखील गेलेत. पहा, एक पाऊल कधी पुढे टाकायचं कधी पाठीमागे टाकायचं हे फलंदाज म्हणून तुम्हाला कळणं गरजेचं असतं आणि तेच तिथे चित्र पाहायला मिळालं. सन्माननीय सदस्य धुळे साहेब आणि जिजाजी माळे साहेब मैदानाचा आढावा या ठिकाणी घेत आहेत. बॅटचं एज लागलंय, दरम्यान क्षेत्रामध्ये मिस्टेक झाली आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषच्या दिशेने प्रयत्न केले क्षेत्ररक्षकाने चांगले, परंतु बॉलला रोखू शकले नाहीत. धावा मिळतील 4, नशिबाचा चौकार. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल मे बी झेल कॅरी झालाय आणि टिपलाय देखील. विकेट आली आहे, सफलता फलंदाज बाद. मानकिवली, चामटोलीचे ग्रामस्थ असतील, कासगावचे ग्रामस्थ असतील आणि पोद्दारचे ग्रामस्थ असतील, आजूबाजूतील सर्व गावातील जे ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झालेत त्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांना विनंती आहे, सन्माननीय हरेजी धुळे साहेबांच्या माध्यमातून आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होतील. कल्पेश जाधव मैदानावरती दाखल झालेत इनेट नंबर 3 वरती. चांगली बॅटिंग कल्पेश यांना देखील करावी लागेल, कारण आवश्यकता आहे टीमला.
लक्ष मोठं आहे या मॅचमध्ये. तब्बल 59 धावा बनवायच्यात. 59 इज द टार्गेट. 59 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. जय गुलोबा प्रसन्न जांभिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये राज क्रीडा मंडळ हुळगाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. जोवेली गावातील ग्रामस्थ, खरवई, मानकिवली, चामटोली गावातील ग्रामस्थ, कासगाव, दहिवली आणि पोद्दार विभागातील सर्व जे ग्रामस्थ आहेत, आपल्या सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बॉल गेलाय लॉफ्टेड, डीप एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, चौकार, 4 धावा. पाटील प्रत्येक मोमेंटला गाणं तयार आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता आहे. गणेश पाटील, अप्रतिम संगीत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज, विकेट किपर बॉलच्या खाली झेल टिपतील. सफलता या ठिकाणी आली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता कल्पेश जाधवने, परंतु दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज पलटवार करतायत. विकेट. फलंदाज वरती मैदानावरती दाखल झालेत. खूप जास्ती वेट डगआउट मध्ये त्यांना करता आलं नाही, कारण 2 विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये आल्यात. गोलंदाजी चांगली राहिली राकेशांची. पहिल्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार आलाय, परंतु चौथ्या आणि 5व्या बॉलवरती विकेट देखील संपादित केली राकेशांनी. धावफलकावरती जरूर धावा आल्यात 12, परंतु 2 महत्त्वाचे फलंदाज देखील माघारी परतलेत. सुदर्शन जाधव आणि तेजस मेहरवरती आता पूर्ण मदार असेल या संघाची. इथून धावा बनवण्याची जबाबदारी तर आहेच, परंतु एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि संघाला विजयाच्या दिशेने न्यायचं असेल तर चांगलं क्रिकेट दोघांनाही खेळावं लागेल. 59 धावेंचं लक्ष आहे. 12 धावा ऑलरेडी आल्यात आणि इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. 59 बनवायच्यात. 12-5 60, म्हणजे एका षटकाच्या धावा ऑलरेडी आल्यात. चांगली बॅटिंग करावी लागेल. तेजस मेहर आणि सुदर्शन जाधव या जोडीकडे क्षमता आहे आणि आज मात्र क्षमतेवरती प्रदर्शन देखील करावं लागेल. जिंकायचं असेल राज क्रीडा मंडळ गुळगाव संघाला तर इथून मॅचमध्ये संघर्ष आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राकेश सज्ज आहेत. 2 सफलता अर्जित केल्यात ऑलरेडी या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागेल. खरं तर पहिली रजनी आज या स्पर्धेची. आमदार चषक स्पर्धा आणि एक वेगळी संकल्पना सन्माननीय हरेजी धुळे साहेब असतील, त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आणि संपूर्ण आयोजन कमिटी सर्वांचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं, नेत्रदीपक आणि दैदीप्यमान आयोजन संपूर्ण आयोजन कमिटीने केलंय, सर्वांचं कौतुक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं अगदी बसलेत तिथे, इजा झाली नसावी हीच प्रार्थना आपण करणार आहोत. पाय त्या ठिकाणी घसरला होता, परंतु सुरक्षित आहेत. पुन्हा एकदा स्वतःच्या पायावरती उभे आहेत गोलंदाज. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा धावफलकावरती आणि पुन्हा एकदा प्लॅन बी कडे जात आहेत तेजस मेहर आणि सुदर्शन जाधव. चर्चा करतायत मिडलमध्ये. चला जास्ती वेळ घेऊ नका, ऑलरेडी 5 मिनिट एका षटकासाठी लागलेले आहेत आणि थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. विनंती आहे थोडीशी घाई करा तो नाही. चला विनंती आहे दादा, जास्ती वेळ आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे आपल्याला. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा स्पाइकचा प्रॉब्लेम पहा. स्पाइक साधारणतः जे गोलंदाज असतात त्यांचे जे स्पाइक असतात त्याला स्टड जास्त असतात. स्टड म्हणजे जे खालून खेळे असतात त्याला स्टड बोलतात टेक्निकल लँग्वेजमध्ये, आणि गोलंदाजाचा जो स्पाइक असतो ना त्याला स्टड जास्त असतात बॅटरपेक्षा. परंतु इथे टेनिस बॉलमध्ये तुम्ही स्पाइक कसे वापरता हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. इंटरनॅशनल मॅचमध्ये स्पाइक असतात आणि जे स्पाइक तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट ग्रिप मिळते मैदानावरती बिकॉज ऑफ स्पाइक,
परंतु बॅटरचे जे स्पाईक असतात त्याला दोन्ही साईडला स्टड नसतात आणि गोलंदाजाचे जे स्पाईक असतात त्याला बोथ साईड स्टड असतात, कारण जास्त ग्रिपिंग बॉलरसाठी आवश्यक असते. मॅचकडे आपण जाऊयात. स्पाईकचा विषय सुरू होता. यावेळेस आक्रमण केलंय सुदर्शन जाधव समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि यावेळेस बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. ही खासियत आहे सुदर्शन जाधवची. सरळ बॅटने प्रहार केलाय. ओव्हर पिच हा बॉल होता आणि त्यावरती आलाय आमदार चषकामधला दमदार षटकार. 7 मस्त आक्रमण केलंय सुदर्शन जाधव यांनी. षटकार ढोकला आणि 6 धावेनी धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती. सुदर्शन जाधव क्षमता आहे त्यांच्याकडे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये पिकअप शॉट. यावेळेस कमालीचा आणखीन एक आक्रमण आपण पाहतोय. पिकअप शॉट आडव्या बॅटने प्रहार केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. सुदर्शन जाधव यांच्या बॅटमधून 1 मोर विकेट. बॅक टू बॅक. धावा धाव बलकावरती. आक्रमकतेचं माहेरघर आहे सुदर्शन जाधव आणि आक्रमणाला सुरुवात केली. आक्रमक फलंदाज, शांत स्वभाव सुदर्शन जाधव. अष्टपैलू खेळाडू आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर मार पडला त्यांना, परंतु आता गोलंदाजांना सांगतायत तुम्ही जे टॉनिक मला दिलं तेच टॉनिक तुम्हाला देखील रिटर्न मिळेल. यावेळेस फुल टॉस 3 इन अ रो. क्या बात आहे सुदर्शन जाधव. आणखीन एक षटकार. 3 लगातारचे षटकार सुदर्शन जाधव यांच्या बॅटमधून. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटिंग आवडली असेल तर. वरती दबाव असेल. जेव्हा बॉल केव्हाही हरेल नवीन दिला जाईल. हरवेल तेव्हा विनंती. चॉईस बॉल नाहीये, न्यू बॉल आपल्याला दिला जाईल. हा नियम आम्ही अगदी स्पर्धेच्या सुरुवातीला अनाऊन्स केला होता की नवीन बॉल आपल्याला दिला जाईल. जेव्हा बॉल हरवेल तेव्हा नवीन बॉल आपल्याला दिला जाईल याची नोंद आपण करून घ्या. चॉईस बॉल मिळणार नाहीये. चला विनंती आहे. चला घाई करा, विनंती आहे. सुदर्शन जाधव आक्रमण करतायत. तब्बल 3 लगातार षटकार त्यांच्या पाठमधून आलेत. आक्रमण केलंय या ठिकाणी गोलंदाज बिंदास यांच्यावरती. बिंदास बॅटिंग करतायत सध्या त्या घडीला आणि 4 बॉल आतापर्यंत टाकलेत, त्यापैकी 3 षटकार आलेत. अप्रतिम बॅटिंग सुदर्शन जाधव. थोडासा डिले इथे झाला होता. मॅच बॉल मैदानात आलाय. ज्यांनी दिला त्यांचे देखील मनापासून आभार. सुदर्शन जाधव आक्रमण करतायत. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आणि गोलंदाजांना तेच त्याने सांगितलं असेल की हे टॉनिक तुम्ही मलाही दिलं ज्यावेळेस मी पहिली ओव्हर टाकत होतो आणि आता तुम्हाला देखील देतो. आणखीन एक बॉल हवेत आहे आणि आणखीन एक बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. ओव्हर पिच बॉल. सुदर्शन चुकले नाहीयेत आणि सुदर्शन चक्र ते फिरवत आहेत. आणखी एक षटकार. 6 धावा. रो. काय बॅटिंग करतायत सुदर्शन जाधव. आक्रमण करतायत. छत्तीस धावा धाव बलकावरती. गोलंदाजावरती दबाव आता पाहायला मिळेल. सुदर्शन जाधव 4 षटकार लगातार आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल. यावेळेस 5वा देखील बॉल हवेत आहे आणि 5 सिक्सेस इन अ रो. सुदर्शन जाधव साठी स्टँडिंग ओव्हेशन डगआउट मधून. टाळ्यांचा कडकड 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 कडाट. आणखी एक षटकार. 5 सिक्सेस इन अ रो. क्या बात आहे. देखील टाळ्या होऊन जायला हरकत नाहीये. अप्रतिम बॅटिंग.
धावा धावफलकावरती. सुदर्शन जाधव पाठीमागच्या 5 बॉलमध्ये 30 धावा त्याने बनवल्यात. आक्रमणाचं दुसरं नाव पहा. आत्तापर्यंत 5 षटकार आणि 3 चौकार 2 षटकांमध्ये आलेत. म्हणजे बॅटिंग कशी झाली आहे हे आपल्या लक्षात येईल. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली सुदर्शन जाधव यांच्या बॅटमधून. अगदी 6 बॉलमध्ये 30 धाव्यांवरती नाबाद आहेत सुदर्शन जाधव. काय बॅटिंग केली आहे. कल्पित जाधव यांच्या बॅटमधून 1 चौकार आला होता. बॅटर सिद्धेश यांच्या बॅटमधून देखील 2 चौकार आले, ते देखील बाद झाले. परंतु तेजस मेहर आणि कल्पित जाधव ही जोडी सध्याच्या घडीला मैदानावरती आहे. 42 धावा धावफलकावरती. 18 बॉल आणि 17 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 लिगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड 17 रन्स. आता गोलंदाजी करणारी टीम जांभिवली संघाला पुनरागमन करावं लागेल. विकेट शोधावे लागतील. सध्याच्या घडीला विकेटच्या शोधामध्ये जांभिवली संघ. पहिला बॉल चांगला टाकला होता गोलंदाज बिंदास यांनी. यावेळेस देखील आपण पाहिलं स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे तेजस मेहर यांचा आणि त्याच्यामध्ये सफलता देखील मिळाली आहे. स्विच नाही तर हा स्वीट हिट आहे आणि हा देखील चौकार. षटकारांमध्ये डिलिंग करतायत राज क्रीडा मंडळ गुळगावचे खेळाडू आणि इथे देखील आवश्यकता नाही आहे या गोष्टींची. यावरती चर्चा सुरू आहे. विनंती आहे अमित डांगरे सर आणि कंपनी डगआउट मधून आवाज देऊ नका आतमध्ये. 46 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील प्ले अँड मिस. आणखी 1 डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज पुनरागमन करतायत. लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेत. तेजस मेहर यांच्यावरती थोडासा दबाव आता वाढलाय. परंतु ज्यावेळेस तुमचा फॉर्म नसतो ना, तुम्ही हार्ड हँडनं खेळण्याचा प्रयत्न करता आणि तेच होतंय तेजस मेहर यांच्यासोबत देखील. फुल टॉस बॉल. यावेळेस फटका अप्रतिम आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉलला पाठवलंय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 4. आमदार चषकामधला दमदार क्रीडा मंडळ संघासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज ही आहे की 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 अप झाले बॅटिंग करणारी टीम. 50 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली ऑलमोस्ट पोहोचले होते. बॉल कॅरी देखील झाला. झेल ड्रॉप झालाय आणि 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 रन्स ऑन दी स्कोर. 51 धावा धावफलकावरती. बरेचसे मान्यवर मंडळी मंचावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. 51. धावा धावफलकावरती. गोलंदाज राकेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. यावेळेस ऑन साइडला सुदर्शनच्या बॅटमधून लगातारचा 6वा षटकार. सुदर्शन जाधव यांच्यासाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. 6 सिक्सेस इन अ रो. खेळे सुदर्शन जाधव. त्यापैकी 6 षटकार लगातार त्यांनी लगावलेत. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत. 57 रन्स ऑन द स्कोर. 57 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 57 लॉस ऑफ द 2 विकेट. 57 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप अपेक्षित आहे. धावा झाल्या तब्बल 57. 57 59 धाव्यांचं लक्ष होतं आणि काय बॅटिंग केली सुदर्शन जाधव. नामी काफी आज.
लगातारचे 6 षटकार सुदर्शन जाधव यांच्या पाठमधून आलेत. 7 बॉल खेळताना 6 षटकार त्याने लगावलेत. त्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. आता शेवट कसा करतायत. नाव स्कोर आर लेवल. एका धावेची आवश्यकता आहे. सुदर्शन जाधव यांनी आक्रमण तर केलंय. शेवटची धाव कशी येईल हा प्रश्न आहे. आज सुदर्शन जाधवच्या नावावरती ही मॅच राहिली आहे. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स इन दिस मॅच सुदर्शन जाधव. हलक्या हातानं बॉलला खेळत आणि खरं तर क्रिकेटचा सन्मान गोलंदाजाचा देखील सन्मान केला. शेवटच्या बॉलवरती एकेरी धावेची आवश्यकता होती. फॉर्मॅलिटीज पूर्ण केली आणि दॅट्स कॉल स्पोर्टमन स्पिरिट. स्पोर्टमन स्पिरिट देखील दाखवलं सुदर्शन जाधव यांनी. हलक्या हातानं बॉलला खेळत आक्रमण करण्याचा प्रयत्न बिलकुल केला नाही आणि फॉर्मॅलिटीज कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी राज क्रीडा मंडळ कुलगाव संघ विजयी झालाय. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सुदर्शन जाधव यांची आक्रमक इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम बॅटिंग.